पण 2014ला मोदी सरकार जे आलं ते वाजपेयी सरकारपेक्षा अनेक बाबतीत खूप वेगळं होतं. आणि मोदी स्वतः खूप मीडिया सॅव्ही असल्यामुळे त्यांना सिनेमाचं महत्त्व माहीत होतं. साधारणतः असं म्हणता येईल ना की जेव्हा सिनेमा या कलेचा शोध लागला, त्यापासून कॅमेरा, एडिटिंग या गोष्टी रुळल्या, तेव्हापासूनच प्रोपोगंडा सुरू झाला. व्यवस्थेनेच निर्माण केलेले सिनेमे, म्हणजे व्यवस्था पुढे जावी, त्यांची विचारसरणी पुढे जावी, म्हणजे काँग्रेसची विचारसरणी पुढे रेटता यावी, यासाठी सरकारने काही सिनेमे किंवा असा काही प्रोपोगंडा राबवला का त्या काळात? मोदींना माध्यमांचं महत्त्व जितकं कळलं तितकं अजून आपल्या सध्याच्या देशातल्या कुठल्याच नेत्याला कळलं नाही. काँग्रेस ही गोधडी होती आणि अजूनही काही प्रमाणात आहे. त्यात सगळेच लोक आहेत, म्हणजे व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे लोक पण काँग्रेसमध्येच आहेत, व्यवस्था बनलेले लोक पण काँग्रेसमध्येच आहेत. म्हणजे सोव्हिएत रशियनचं विघटन होण्यामागे हॉलिवूडचा थोडा एक वाटा आहे त्याच्यावर. आणि शाहरुख खानचे सिनेमे खूप मोठं लक्षण होतं की आपल्या सिनेमाचा शिफ्ट हळूहळू बदलतोय. 2001ला दिल चाहता है जो सिनेमा जो आला तो म्हणजे शेवटची खेळा होता सगळ्या आपल्या सिनेमाचा कम्युनिझमच्या याच्यावर. जो प्रेक्षक वर्ग सिनेमाचा, त्यात मध्यम वर्गाचं प्रमाण वाढलं आणि हा मध्यम वर्ग 2001 नंतर खूपच प्रो बीजेपी होता किंवा उजव्या विचारसरणीचा होता. त्याला राम मंदिर व्हावं असं वाटत होतं अयोध्येमध्ये. त्याला वाटायचं की पाकिस्तानची खोड कोणतरी मोडली पाहिजे. होतं काय की मध्यम वर्गाला अजून एक काय होतं की त्यांच्या आर्थिक गरजा सगळ्या पूर्ण झालेल्या असतात, पोट भरलेलं असतं, मग त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची गरज असते जास्त. देशप्रेम किंवा तुमच्या धर्मावरचं प्रेम. बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेमध्ये नवाजसारख्या मुस्लिम अभिनेत्याला घेते, हे एक प्रकारे केलं सटल मेसेजिंगच होतं. 2024ची निवडणूक येते, त्याच्या मागे पुढे 4-6 महिन्यात 10 सिनेमे, पर्टिक्युलर विचारसरणी प्रमोट करणारे 10 सिनेमे रिलीज होते. अनुराग कश्यपच्या सिनेमातलं वाक्य म्हणजे इतकं खरं खरं होत चाललंय ते, जसं आपण पुढे चाललो की जब तक सिनेमा आहे लोक चूते बनते रहे. नमस्कार, मी अजिंक्य तुमच्या सगळ्यांचं रिअल किस्सावर पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही सिनेमा म्हणून आपल्यासमोर जे जे काही येतं ते सगळं खरं असतंच का, की करमणुकीच्या पलीकडे जात सिनेमाचा आपले विचार, आपली मतं बदलण्यासाठी वापर केला जातो, याचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केलाय, तो बघणार आहात. परंतु त्यापूर्वी एक आवाहन मला आमच्या सगळ्या प्रेक्षकांना करायचं. चॅनलच्या ॲनालिटिक्सवरून आमच्या असं लक्षात आलंय की आमचे 95% प्रेक्षक असे आहेत जे आमचे पॉडकास्ट बघतायत, त्यांना ते आवडतायत, परंतु सबस्क्राईब करायला मात्र टाळाटाळ करतात. आजपर्यंत आम्ही 20हून अधिक पॉडकास्ट केले आहेत, परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की यातले कोणतेही 5 पॉडकास्ट निवडून तुम्ही बघितले तर माणूस म्हणून तुम्ही अतिशय समृद्ध झालेले असाल, बदललेले असाल. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की करा. ते केलं तर आम्हाला हे काम अधिक ऊर्जेने, अधिक ताकदीने चालू ठेवता येईल आणि सगळ्याच बाबतीत दर्जा उंचावता येईल. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती आणि आपुलकीचं आव्हान. आता एपिसोडकडे येऊ. अमुक मूवी बघितला का? नसल बघितला तर तो बघणं आपलं कर्तव्य आहे असं सांगणारे मेसेजेस आपल्या सगळ्यांना कमीत कमी एका तरी व्हॉट्सअप ग्रुपवर आले असतील, किंवा काही ठिकाणी अशा विशिष्ट मूवीजचे फ्री शोजही आयोजित केले गेले असतील. हे सगळं काय उगाच होतं का, की विशिष्ट विचारधारा रुजवण्यासाठी, तिचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जाणीवपूर्वक आणि ऑर्गनाइज पद्धतीने केलं जातं. मी बोलतोय सिनेमातून आपल्यासमोर येणाऱ्या प्रोपोगंडाबद्दल. याच विषयावर आम्ही सिनेलेखक, समीक्षक आणि अभ्यासक श्री अमोल उदगीरकर यांच्याशी गप्पा मारल्यात. यामागचं राजकारण आणि अर्थकारण समजावून घेतलंय. एपिसोडला सुरुवात करू. तुम्ही मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अमोल, तुमचं स्वागत करतो रिअल किस्सावर. थँक्यू. आपण म्हणजे आमचं ऑब्झर्वेशन जसं आहे, आम्ही काय साधारण एक 2011 पूर्वी तेवढं समंजस नव्हतं आम्ही, पण त्यानंतर आम्ही जे बघतोय त्यात बऱ्याचदा असं लक्षात येते की एका विशिष्ट बाजूची विचारधारा सिनेमातून येते. त्यासाठी विविध प्रोजेक्ट्स राबवले जातात. अक्षरशः एखादी सिरीज करावी तसं एका मागोमाग 2-3 महिन्याच्या टप्प्याने प्रोपोगंडा असणारे सिनेमे बाहेर येत आहेत. तर याचा इतिहास काय नेमका, हे कधीपासून सुरू झालंय? साधारणतः असं म्हणता येईल ना की जेव्हा सिनेमा या कलेचा शोध लागला, जेव्हापासून कॅमेरा, एडिटिंग या गोष्टी रुळल्या, तेव्हापासूनच प्रोपोगंडा सुरू झाला सिनेमाच्या माध्यमातून असं म्हणता येईल. ओके. कारण सिनेमा हे जनमानसावर, मासेसवर प्रभाव टाकणारे खूप महत्त्वाचं साधन आहे. राईट. कारण एखाद्या माणसाला तुम्ही एखादं जाड पुस्तक दिलं राजकीय विचारसरणी संबंधीचं, बरोबर, तर तो कदाचित ते वाचणार नाही, किंवा तो वाचलं तर ते फारसं कळेल ही पण म्हणजे शक्यता कमी आहे. बरोबर. पण हेच जर तुम्ही त्याला सोप्या भाषेत व्हिज्युअल्सच्या माध्यमातून एखादी गोष्ट दाखवता, तेव्हा ती त्याला लगेच ऑब्झर्व होते बऱ्यापैकी, सगळीच नसली तर.
त्यामुळे सिनेमा या माध्यमाचा प्रोपोगंडा म्हणून वापर होऊ शकतो हे जगातल्या वेगवेगळ्या सत्तांना पहिल्यापासूनच माहीत होतं. त्याने तो वापर केला. ओके. काही हायलाईट्स म्हणजे जसं हिटलरने स्वतःच्या पक्षाचा नाझिझमचा राईज होण्यासाठी सिनेमाचा, रेडिओचा वापर केला. ब्रिटिशांनी पण भारतामध्ये तो बऱ्यापैकी वापर केला. जेव्हा ब्रिटिश आले होते भारतात, रेडिओचा वापर त्यांनी बऱ्यापैकी केला होता. त्यावेळेस पण भारतात पण प्रो ब्रिटिश सिनेमे काही बनले होते त्या काळात. तर हे असे जगाच्या इतिहासात बरीच उदाहरणं तुम्हाला सापडतील. पण आपण जेव्हा भारताबद्दल बोलतो, खास करून स्वातंत्र्योत्तर भारताबद्दल, तेव्हा माझं एक निरीक्षण मी नोंदवू इच्छितो इथे, की भारतीय सिनेमावर नेहमीच देशात जी विचारसरणी प्रबळ आहे किंवा केंद्रात सत्तेवर जे लोक आहेत त्यांचा प्रभाव स्वातंत्र्यापासूनच पडलेला दिसतो आपल्याला. जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला 1947 साली, तेव्हा जगाचं एक पोलरायझेशन व्हायला सुरुवात झाली होती. अमेरिका आणि रशिया, तत्कालीन सोव्हिएत युनियन ह्यांच्यात जग वाटलं गेलं होतं. आणि भारतासारखा एवढा मोठा देश, नैसर्गिक रिसोर्सेसनं युक्त देश, विविधता असणारा देश आपल्या गटात असावा असं दोघांनी वाटत होतं. अमेरिकेला वाटत होतं आणि रशियालाही वाटत होतं तसं ते. त्यामुळं त्या काळात आपल्याकडे सिनेमातून या दोन्ही सत्तांनी भरपूर प्रोपोगंडा केला. म्हणजे एक आत्ताच मागच्या वर्षी विक्रमादित्य मोटवानीची जुबली नावाची वेब सिरीज होऊन गेली. त्यात त्यांनी बरीच क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊन का होईना पण हे दाखवले की अमेरिकन लोकांना पण भारतीय लोकांना प्रभावित करण्यासाठी सिनेमा कसा वापरला आणि सोव्हिएत रशियाने पण भारताच्या जनतेवर प्रभाव पाडण्यासाठी सिनेमाचा वापर कसा केला. तर जुबली नावाच्या वेब सिरीज तुम्ही आवर्जून बघा, त्यात तुम्हाला थोडा अंदाज येऊन जाईल. पण त्यावेळेस भारतात होते नेहरू, सगळ्यात लोकप्रिय नेता होता भारताचा नेहरू, जवाहरलाल नेहरू. पूर्ण देश त्यांच्या प्रेमात होता. काँग्रेस सगळीकडे सत्तेवर होती पूर्णपणे बहुमताने. तर देशात काँग्रेसचा वारा वाहत होतं. आणि त्या काळात आपल्या सिनेमा आणि स्वतः नेहरूंवर डाव्या विचारसरणीचा किंवा संवादवादाचा खूप पगडा होता नेहरूंवर. त्यामुळे तसं बघायला गेलो तरी आपण जरी तटस्थ राष्ट्र असलो त्या काळात, तरी आपला झुकाव पण सोव्हिएत युनियनकडे होता त्या काळात, आपल्या परराष्ट्रीय धोरणाचा ओढा थोडा. तर याचं प्रतिबिंब ना आपल्या सिनेमात पण उमटल्याचं दिसतं. म्हणजे तत्कालीन सिनेमात काम करणारे जे मोठमोठे लोक होते, आपले के अब्बास असतील, अजून पृथ्वीराज कपूर असतील, किंवा अजून मदर इंडियाचे दिग्दर्शक, काय त्याचं नाव मला आता आठवत नाही आहे, मोठं नाव खूप, हे लोक, असे बरेच लोक हे नेहरूंचे खूप जवळचे मित्र होते. नर्गिस दत्त असतील, राज कपूर असतील, हे सगळे नेहरूंच्या आणि गांधी घराण्याच्या थोडे त्या काळात खूप जवळचे होते. तर त्या काळात त्यांचे सिनेमे तुम्ही बघाल तर ते खूप डाव्या विचारसरणीला पूरक असे ते सिनेमे होते. म्हणजे तुम्ही मदर इंडियाची स्टोरी बघाल तर एका गरीब शेतकरी परिवाराची ससे होलपट त्यात त्यांनी दाखवली आहे. आणि त्यातला विलन कोण असतो, तो एक सावकार, गावातला लीडर जो यांचं शोषण करत असतो. तर के अब्बास यांचे तुम्ही सिनेमे बघाल तर त्यात पण बरंच तुम्हाला डाव्या विचारसरणीचा प्रभाव दिसेल. गुरुदत्तच्या सिनेमात तुम्हाला बऱ्याचदा डाव्या विचारसरणीची झलक दिसेल. कारण त्या काळातला एकूणच जो आपल्या देशाची विचारधाराचं एक युद्ध चालू होतं, त्यात डाव्या विचारसरणीचा प्रचंड प्रभाव होता. त्या सिनेमात काय असायचं, नायक हा नेहमी श्रमिक वर्गातला असायचा. उदाहरणार्थ नया दौर नावाचा सिनेमा तुम्हाला, दिलीप कुमारांचा सिनेमा, त्यात टांग्याची रेस होती आणि रेल्वेची रेस त्या पिक्चरमध्ये अशी होती. आणि त्या शेवटी जिंकतो कोण, तर टांगेवाला नायक जिंकतो. म्हणजे भारतातले हिरो श्रमिक वर्गातला असायचा एक तर सिनेमांमधला त्या, आणि खलनायक हा हटकून भांडवलदार असायचा, उद्योगपती, सावकार, असा म्हणजे जो लोकांचं शोषण करतोय असा एक नायक, खलनायक त्या सिनेमामध्ये असायचा. ते फार उघड होतं की सिनेमांना काय सांगायचं ते. म्हणजे त्या काळातल्या असं म्हणलं जातं की श्रीमंत होण्याभोवती आपल्या देशात ना श्रीमंत होण्याभोवती एक गिल्ट फील होतं लोकांना की हा श्रीमंतला आहे ना म्हणजे नक्कीच गुन्हेगार आहे. ते अजून पण आपल्याकडे टिकून आहे. तुम्ही बघत असेल तर म्हणजे कुठलाही उद्योगपती श्रीमंत झाला की आपण म्हणतो हा नक्कीच अवैध मार्गात हा दुष्ट असणार आहे. तर हे सिनेमाने केलेले संस्कार ते आमच्यावर आहेत, आपल्या सगळ्यांवर. धट्टीकट्टी गरिबी आणि लुळी पांगळी श्रीमंती असं पण एक थिंक प्रोसेस आपल्याकडे आहे. म्हणजे श्रीमंत ते सगळं वाईट आणि गरीब ते सगळं चांगलं, असं काहीतरी विचित्र त्यातून होऊन गेलं होतं. तर ते होतं, बरेच वर्ष होतं. पण ते व्हायला काय लागलं की एक साधारणतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 20-30 वर्षांनी
तो एक रोमॅन्टिसिझम विरायला लागला हळूहळू. लोकांच्या बेसिक गरजा पूर्ण होईनात. स्वातंत्र्यानंतर जे होतं की आता आपण स्वतंत्र झालो, आता आपलं सगळं चांगलं होणार, आपल्याला सगळ्या गोष्टी सहज मिळणार, असा जो एक रोमॅन्टिसिझम होता तो लयाला जायला सुरुवात झाली साधारणतः 20-30 वर्षानंतर. राईट. आणि रियालिटीची जाणीव झाली. रियालिटीची जाणीव झाली की नाही म्हणजे गोरे गेले आणि काळे आले एवढंच झाले की काय असं अनेकांना वाटायला लागलं. त्यावेळेस लायसन्स राज होतो, लोकांना साध्या साध्या गोष्टी मिळवण्यासाठी बरेच सायास करावं लागायचे. बरोबर. तर असं एक नकारात्मक चित्र होत असतानाच आपल्या देशात अमिताभ बच्चनचा अँग्री यंग मॅन उदयाला आला 70च्या दशकामध्ये साधारणतः. तर त्या अँग्री यंग मॅन नायकाचं खासियतच ही होती की तो व्यवस्थेच्या विरुद्ध होता. म्हणजे व्यवस्था म्हणजेच एक प्रकारे सरकार व्यवस्थेचाच एक मोठा भाग आहे. तर अमिताभ बच्चनच्या सिनेमातला नायक हा बिल्डर्सच्या विरुद्ध असायचा, स्मगलर्सच्या विरुद्ध असायचा, सरकारी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असायचा, खाण मालकांच्या विरुद्ध असायचा. हे सगळे सरकारचे पिट्टू आहेत असं त्याचं मानलं जायचं. तर हे एक प्रकार व्यवस्थेविरुद्ध केलेलं बंड होतं हे सिनेमे म्हणजे. बरोबर. तर हे आणि त्या काळात देशातलं वातावरण खूप मोकळं होतं. काँग्रेसने याच्यावर कधीही आक्षेप घेतला नाही की तुम्ही का आमच्या व्यवस्थेविरुद्ध बोलताय, का आमच्या सरकारविरुद्ध बोलताय. कारण अमिताभ बच्चन किती व्यवस्थेविरुद्ध बोलत असला तरी तो होता अगेन राजीव गांधींचा जवळचा मित्र. राईट. तर काँग्रेस ही गोधडी होती आणि अजूनही काही प्रमाणात आहे. त्यात सगळेच लोक आहेत, म्हणजे व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे लोक पण काँग्रेसमध्येच आहेत, व्यवस्था बनलेले लोक पण काँग्रेसमध्येच आहेत. बरोबर. असं होतं ते. आणि अनेकदा बच्चनच्या सिनेमातला व्हिलन कोण असायचा? गांधी टोपी घातलेला, खादीचे कपडे घातलेला नेता. हे म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचा लीडर्स. मला आता आठवलंच समोर अनेक नेते तुम्हाला म्हणजे गांधी टोपी घालणारे, खादीचे ड्रेस घालणारे. म्हणजे तो खादी बदनाम झाली सिनेमामुळे, गांधी टोपी बदनाम झाली. इतके विलन आपल्याला त्या काळात बघायला मिळाले. बरोबर. हे नेते सिनेमातले सगळे नेते एक्झॅक्ट करप्ट असायचे, बायकांवर वाईट नजर ठेवणारे असायचे, इलिगली काहीही करायला तयार असणारे असे नेते होते सगळे ते. आणि ते नेते काँग्रेसचे असे इनडायरेक्टली सिनेमा स्टेटमेंट होत होते आणि ते लोकांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हिट व्हायला लागलं. 67 मध्ये काँग्रेसच्या जागा खूप ड्रास्टिकली कमी झाल्या आणि विरोधी पक्षांची स्पेस हळूहळू वाढायला लागली 1967 पासून. आणि ते झालं 77ला ती पूर्ण रूपाला पोहोचली, गैर काँग्रेस सरकार पूर्ण सत्तेवर आलं. ह्यात सिनेमाचा वाटा नाहीच मी असं म्हणणार नाही, कारण जसं मी म्हणलं की सिनेमातून जे सबकॉन्शियस टेक्स्टिंग तुम्हाला जे होत होतं ते फारच उघड होतं सिनेमातून, बच्चनच्या सिनेमातून किंवा अजून त्या सलीम जावेदच्या त्या काळातल्या सिनेमामधून. पण काँग्रेसचं मोठेपण असं की काँग्रेसने याला कधीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. चालू द्या, त्यांना माहीत होतं सगळे आपलेच आहेत, हे सगळे प्रवाह आपल्यामध्येच येणार आहेत. बरोबर. म्हणून मग अँग्री यंग मॅन असणारा बच्चनने शेवटी काँग्रेसकडूनच निवडणूक लढवली 84ला. तो खासदार म्हणून लोकसभेला पण गेला. तुम्ही ही जी उदाहरणं दिली मी थोडंसं थांबवतो. ही व्यवस्थेविरुद्ध निर्माण झालेली जी काही भावना आहे लोकांमधली ते दर्शवणारे सिनेमे होते. मला यात एक विचारायचं की व्यवस्थेनेच निर्माण केलेले सिनेमे म्हणजे व्यवस्था पुढे जावी, त्यांची विचारसरणी पुढे जावी, लाईक काँग्रेसची विचारसरणी पुढे रेटता यावी, यासाठी सरकारने काही सिनेमे किंवा असा काही प्रोपगंडा राबवला? बराच केला. म्हणजे NFDC नावाचा प्रकार होता की ज्यात बरेच सिनेमे व्हायचे जे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले असायचे. NFDC बरेच सिनेमे प्रोड्यूस करायचे तेव्हा पण. आणि जे की पोझिशनवर बसणारे बरेच लोक म्हणजे आता FTI असेल, FTI मध्ये बसणारे बरेच लोक काँग्रेस किंवा लेफ्ट लिनिंग असायचे. तिथून बाहेर पडणारे लोक विद्यार्थी पण लेफ्ट लिनिंग असायचे. मग ते इथे येऊन सिनेमे कुठले बनवायचे तर पुन्हा डावी बाजू डावा प्रोपगंडा रेटणारे सिनेमे ते असायचे. पण यात मला अजून एक बेसिक काय वाटतं, विचारधारा पुढे घेऊन जाणारे सिनेमे आणि हे जरा वेगळे, पण एखादी कृती म्हणजे सरकारची एखादी कृती पुढे रेटण्यासाठी बनवलेला सिनेमा किंवा सरकारने बनवलेल्या पॉलिसीज पुढे रेटण्यासाठीचा सिनेमा, असं काही काँग्रेसच्या काळात झालेलं आढळतंय का आपल्याला? हो, म्हणजे त्यात काँग्रेसनं स्वतः कधी इन्व्हेस्ट केलं नाही बघ फायनान्शियली कुठल्या सिनेमात, पण त्याच्यात सरकार होतं त्यामध्ये सपोर्ट करण्यात. श्याम बेनेगलांचे सिनेमे असतील बरेच की ज्यात एक त्यांचा कुठला सिनेमा येतो की ज्यात सहकार चळवळीतून एक पूर्ण लोकांनी एक रुपया देऊन तो सिनेमा तयार केला होता. ओके. तर काँग्रेसने स्वतः कधी कुठल्या प्रोड्युसरला सांगणे हे पैसे घेऊन तू असे सिनेमे बनवू. थेट इन्व्हॉल्वमेंट नव्हती कधी. थेट इन्व्हॉल्वमेंट काँग्रेस कधीच नव्हती. पण ते सत्तेवर असल्यामुळे ते लोक सगळीकडे असायचे. पुरस्कार समित्यांवर बरोबर त्यांच्या विचारसरणीचे लोक असायचे,
राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळायचे तर काँग्रेसची विचारसरणी दाखवणाऱ्या लोकांना मिळायचे. हम्म. FTI सारख्या ठिकाणी कुठले लोक असायचे तर काँग्रेसचे लोक असायचे, म्हणजे त्यांच्या सहानुभूती असणारे. आणि एक फारच कॉमन गोष्ट आहे, म्हणजे जी मी जसं म्हणलं सुरुवातीला की विचारसरणी प्रबळ असली, जी विचारसरणी तत्कालीन प्रबळ असते त्याचं वर्चस्व होतं सिनेमावर. जसं आता आपण म्हणूयात की आता- उजवी विचारसरणी थोडी प्रबळ आहे भारतात. येस येस तर त्यांचं थोडं वर्चस्व आहे. येस. तर मग हा शिफ्ट झालाय का? हं. म्हणजे याच्यात जरा वाढ झाली का, की आधी फक्त अशा प्रकारचे सिनेमे बनायचे की व्यवस्था त्याला थोडस डिरेक्ट इन्व्हॉल्वमेंट नाही व्यवस्थेची, हो हो पण त्यांची लोक आहेत. हो पण जसा जसा काळ पुढे चालत गेला, आता आपण 2024 मध्ये आहोत, हो. आता डिरेक्टली व्यवस्थेतील लोकच प्रमोट करतायत. आता डिरेक्टली एखादी स्कीमच प्रमोट होते, हो एखादी घटनाच प्रमोट केली जाते हो. सिनेमा थ्रू. हो. तर तो शिफ्ट नैसर्गिक म्हणावा लागेल का? एकदमच नैसर्गिक आहे, पण याच्यातनं 2-3 स्टॉप्स आहेत मध्ये. म्हणजे मी जसं म्हणलं आता बच्चनच्या अँग्री यंग मॅन पण हां. बघू आपण. साधारणतः 1989-90ला सोव्हिएत युनियन लयाला गेलं हम्म, हम्म, आणि तोपर्यंत जगात सगळीकडे कम्युनिझम फेल झाला असा एक संदेश व्यवस्थित पोहोचला होता. हम्म, त्यात हॉलिवूडच्या सिनेमांचा पण खूप मोठा वाटा होता. हम्म, हम्म. हॉलिवूडच्या सिनेमाने रशियाविरुद्ध प्रोपगंडा अतिशय इफेक्टिव्हली राबवला. हो. त्यांच्या सिनेमातले खलनायक रशियन असायचे बरेच वेळेला, हो. किंवा त्यांनी Even- आपल्या साहित्यामधून, आपल्या सिरियल्समधून हम्म. रशिया कसा मागासलेला आहे, तिथे कसं पावांसाठी लोकांच्या लाईन लागत आहेत. हम्म. म्हणजे सोव्हिएत रशियनचं विघटन होण्यामागे ना हॉलिवूडचा थोडा एक वाटा आहे त्याच्यामागे. मी त्याच्यावर मागे एक आर्टिकल लिहिलं होतं. हम्म. तर म्हणजे ती सोव्हिएत युनियन लयाला जाण्याची प्रक्रिया होती, त्याच्यामागे पण सिनेमाच्या प्रोपोगंडाचा थोडा वाटा होता. हां, हां. तर भारताचं जागतिकीकरण आपल्याकडे साधारणतः सुरू झालं 92-93 पासून. 91 नंतरच. तर इथून ना भारत नेहरूइझमच्या छायेतून बाहेर पडायला लागला आणि जागतिकीकरण आल्यामुळे मध्यमवर्ग उदयाला लागलाय हम्म, हम्म. की ज्याला डाव्या विचारसरणीशी काही देणं घेणं नव्हतं. त्याला स्वतःची पर्सनल ग्रोथ हवी होती. त्याला स्वतःचं मी श्रीमंत होणार कुठली किंमत देऊन, Aspirations. ऍस्पिरेशन्स. तर त्या काळात तुम्ही शाहरुख खानचे सिनेमे तुम्ही काढून बघितलेत ना 90च्या दशकातले, यस बॉस असेल, हम्म. राजू बन गए जेंटलमॅन सारखा सिनेमा Right. असेल, किंवा अजून तुम्ही शाहरुख खानचे कुठले सिनेमे काढून बघा त्या काळातले. मध्यमवर्गीय हिरो असतो हम्म. आणि तो श्रीमंत होतो काही किंमत देऊन, आणि मग त्याचा कॉन्शियस जागा होतो शेवटी, आणि मग तो पुन्हा असं ते होतं ते. बरोबर. तर हे शाहरुख खानचे सिनेमे खूप मोठं लक्षण होतं की आपल्या सिनेमाचा शिफ्ट हळूहळू बदलतोय. हम्म. आपल्या सिनेमांचे विषय आता उच्चभ्रू समाजातले आहेत. आपल्या सिनेमांचे हिरो आता येणाऱ्या पण होतात. शाहरुख खानचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधला हिरो NRI होता, किंवा कुछ कुछ होता है मधला हिरो त्याचा एक उच्चभ्रू कॉलेजमधला होता. हो. हे असं आपल्या सिनेमात नव्हतं. नव्हतं, पूर्वी नव्हतं. श्रीमंती आपल्या सिनेमात दिसायची ती खलनायकाच्या घरामध्ये, किंवा त्याचं खूप एक्झिबिशन होतंय या अर्थाने. पण तो शिफ्ट झाला. तर हे तोपर्यंत भारतावरचा कम्युनिझमचा पगडा पण उतरायला लागला होता. 1991 बाबरी मस्जिद पतनानंतर आपल्याकडे हिंदुत्ववादी प्रवाह अजून शक्तिशाली झाला होता. भाजपाच्या जागा सातत्याने वाढत होत्या आणि काँग्रेसच्या आणि डाव्या पक्षांच्या जागा सातत्याने कमी होत होत्या. हम्म. हे सगळं इंटर रिलेटेड आहे. बरोबर. मी सांगतोय का हे सगळं इंटर रिलेटेड आहे. हो, हो. हो. कारण शेवटी सिनेमात प्रतिबिंब पडतं की तुमच्या देशात सामाजिक आणि राजकीय बदल काय होत आहेत, एक्झॅक्टली. परिस्थिती काय आहे? परिस्थिती काय आहे तुमची. प्रतिबिंबच म्हणतील त्याला. एक्झॅक्टली. मग ही प्रोसेस हळूहळू सुरू झाली आणि इथून डाव्या विचारसरणीचा सिनेमावरचा पगडा कमी 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 व्हायला लागला आणि तो भांडवलदारीकडे जास्तीत जास्त जायला लागला. पण याच्यात अजून एक गंमत अशी आहे ना की सिनेमा ही खूप भांडवलशाहीच कला आहे. म्हणजे सिनेमा तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला क्षत कोट्यावधी स्पेअर रुपये पाहिजे. हो हो. ते डाव्या लोकांकडे कुठे असतात, नाही. त्यांच्याकडे काहीच नसतं खिशामध्ये. बरोबर. मग त्यांना सिनेमे काढायला जावं कोणाकडे लागतं? भांडवलदारांकडे, उद्योगपतींकडे. बरोबर. म्हणजे ह्यात विरोधाभास एक मोठा असा होता की तुम्ही उद्योगपतींकडे जाताय की ज्यांनाच तुम्ही सिनेमातून शिव्या घालताय की एक्सप्लॉयटेशन करतायत, हो. हे राक्षस आहेत, विलन्स आहेत, हम्म. तुम्ही त्यांच्याकडेच पैसे मागायला जाताय हो. आणि त्यांच्याकडून त्यांनाच विलन बनवून सिनेमे काढताय. बरोबर. तर हा विरोधाभास नाही म्हटलं तर एक मोठा विरोधाभास आहेच आहे सगळा तो. कारण जसं मी म्हणलं सिनेमा भांडवलशाही कला आहे, त्याला हो. पैसे लागतात. हो. म्हणजे आपल्याकडे प्रयोग झाले की सरकारनं कधी मदत करावी थोडी, सरकारी संस्थांनी किंवा लोकांनी वर्गणी काढून सिनेमे बनवत, पण ते काही यशस्वी झाले नाही. हो. प्रोड्युसर हा नेहमी भांडवलदारच राहिला. बरोबर. त्यामुळे या सिनेमांचं वर्णन असं करता येईल ना विनोदी पद्धतीने की भांडवलदारांचे कम्युनिझमसाठी काढलेले सिनेमे, असं काहीतरी विचित्र स्वरूप त्या सिनेमांचं होतं. 91 नंतर हे हळूहळू बदलायला लागलं. बरोबर. सिनेमे आता ते
सिनेमे म्हणजे श्रीमंत लोकांचे सिनेमे व्हायला लागले. आणि 2001ला दिल चाहता है जो सिनेमा जो आला तो म्हणजे शेवटची खेळा होता सगळ्या आपल्या Right. सिनेमातल्या कम्युनिझमच्या याच्यावरचा. ओके. कारण तो अनअपोलोजेटिकपणे श्रीमंत लोकांचा सिनेमा होता. हो त्या सिनेमात एक पण गरीब पात्र नव्हतं. श्रीमंत दक्षिण मुंबईतले लोक हो ज्यांचं लाईफस्टाईल आपण इमॅजिन पण नाही करू शकत हो. अशी काही ती लाईफस्टाईल त्या लोकांची होती. हो आणि त्याच्या अगोदरच ना एकता कपूरच्या सिरियल्सचा पण एक थोडा वाटा आहे याच्यामध्ये. जर तुम्ही एकता कपूरच्या सिरियल्स त्या काळातल्या बघितल्या असतील तर श्रीमंत घरातल्या गोष्टीत सगळ्या. हवेलीमध्ये एक मोठा परिवार राहत असतो. कसोटी जिंदगी की. कसोटी जिंदगी की मोठी हवेली आहे, त्यात एक मोठी संयुक्त फॅमिली राहते आणि त्यांचा बिझनेस काहीतरी म्हणजे बिझनेस आहे मोठा. हो असे आणि- परिवार. आणि ती नावही मराठी माणसाला तर पहिल्यांदा ऐकायला हो, लागली. मिस्टर विरानी बजाज. असेल किंवा बजाजची हा. आडनावं यायला लागली. हो आपल्या अगोदरच्या सिरियल पण तशा नव्हत्या. तुम्ही बुनियाद सारखी सिरियल आपल्याकडे असायची. हम्म. सिरियल पण मध्यमवर्गीय लोकांची असायची आपल्या. हम्म. तर एकता कपूरच्या सिरियल्सनं पण हे थोडं बदललं. बरोबर. म्हणजे करण जोहरचा मोठा वाटा आहे. करण जोहरचा मोठा वाटा आहे, झोया अख्तर आदित्य म्हणा. चोप्राचा मोठा वाटा आहे, झोया अख्तरचा मोठा वाटा आहे. कारण या सगळ्यांचा जन्म ना स्वातंत्र्यानंतर झालेला आहे हम्म. या लोकांचा. राईट. सूरज बर्जर त्यांना माहितच नाही की देशात 47 साली काय परिस्थिती होती किंवा म्हणजे त्यांनी इतिहास जेवढा वाचल्या पुस्तकात तेवढाच वाचलाय. हो त्यांचे बॅगेजेस नाही त्यांच्या डोक्यावर कुठले हम्म. की आपण हा विचार मांडायला पाहिजे, असा विचार मांडायला पाहिजे. त्यांनी आपल्या स्टोरीज मांडल्या आणि त्या लोकांना आवडायला लागल्या. हम्म. आणि इथूनच ना डाव्या विचारसरणीची काय म्हणतात प्रभाव कमी 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 होत शून्यवत व्हायला लागला लिटरली. हम्म. हम्म. आणि मग नंतर वाजपेयी सरकार आलं 99ला. हो मग ते डायरेक्टच म्हणजे उज्ज्वल विचारसरणीचं पहिलं सरकार हम्म. आलेलं देशामध्ये. बरोबर. वाजपेयी सरकार आलं, नंतर पुन्हा 10 वर्ष काँग्रेस सरकार होतं. हम्म. पण पुन्हा अगेन मनमोहन सिंग हे जागतिकीकरणाचे आपल्याकडचे जनक ते आणि नरसिंहराव म्हणजे. हो. हम्म. 91. म्हणजे तोपर्यंत काँग्रेस पण डाव्या मूल्यांपासून बरीच दूर गेली होती. नेहरूवादापासून तोपर्यंत काँग्रेस खूप दूर गेली होती. बरोबर. बदलत्या काळानुसार ते बदलून कारण घेतलं. त्यांनी अर्थव्यवस्था त्यांनी ओपन केली Open 91ला हो. मनमोहन सिंगांनीच. हो त्यामुळं आणि ते त्यांना कम्युनिस्ट त्यांचा शत्रू पण नाही म्हणणार की मनमोहन सिंग कम्युनिझम डावे समाजवादी आहेत असं कोणी त्यांना म्हणणार नाही. म्हणणार नाही. बरोबर. तर काँग्रेसच त्या मूल्यापासून दूर गेली आणि डाव्या पक्षांची स्पेस हळूहळू राजकारणात कमी होत गेली आणि काँग्रेस पण त्या मूल्यापासून दूर जायला लागली आणि उजव्या विचारसरणीचा जोर देशात वाढायला लागला. बरोबर. तर याचा फायदा डायरेक्ट सिनेमात झाला. तुम्ही 2001 पासून ते 2014 पर्यंत सिनेमे बघाल तोपर्यंत देशामध्ये मल्टिप्लेक्सचा उदय झाला होता. राईट. हम्म. आणि मल्टिप्लेक्स म्हणजे सगळं चकचकीत ते एक प्रकारे भांडवलशाहीचं एक मोठं स्वरूपच होतं मल्टिप्लेक्स म्हणजे. आणि हो. नव्याने उदयास आलेल्या मध्यम वर्गाला ते ऍस्पिरेशन पण होते. एक्झॅक्टली त्याला ते तिथं आवडायचं चकचकीत वातावरण. हो. तुम्हाला हातात आणून मिळते 150 रुपयाचा समोसा. हो, हो, हो. त्याची खर्च करायची त्याची तयारी होती त्या हो, वर्गाची. हो. हम्म. तो वर्ग मल्टिप्लेक्समध्ये जायला लागला आणि सिंगल स्क्रीनमध्ये सिनेमा बघणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. हम्म. सिंगल स्क्रीनमध्ये सिनेमा बघायला कोण जायचं छोट्या शहरांमध्ये? हो. शेतकरी, मजूर वर्ग. मजूर वर्ग, रिक्षा चालवणारे, हो. श्रमिक वर्ग बेसिकली सगळा. Yes. त्याला मल्टिप्लेक्स त्याला परवडत नव्हते त्या माणसाला. Right. हम्म. त्यामुळे याच काळात ना मल्टिप्लेक्सचं प्रमाण वाढायला लागलं आणि सिंगल स्क्रीन थिएटर गावातले निमशेरी भागातले कमी झाले. बंद पडायला लागले हम्म. एका मागोमागे. हम्म. आणि देशातल्या जो प्रेक्षक वर्ग सिनेमाचा त्यात मध्यम वर्गाचं प्रमाण वाढलं आणि हा मध्यम वर्ग 2001 नंतर खूपच प्रो बीजेपी होता किंवा उजव्या विचारसरणीचा होता. हम्म. त्याला राम मंदिर व्हावं असं वाटत होतं अयोध्येमध्ये. हम्म. त्याला वाटायचं की पाकिस्तानची खोड कोणतरी मोडली पाहिजे. हम्म. त्यातल्या बऱ्याच लोकांचा अल्पसंख्य वर्गावर एक राग होता हो. ब्रेन वॉशिंग झाल्यामुळे बरंचसं. आणि अमेरिकन ड्रीम ही पण एक कॉन्सेप्ट आली होती. एक्झॅक्टली. तर या गोष्टी झाल्यामुळे मग सिनेमे तसे बनायला लागले. म्हणजे रॉम कॉम्स त्या काळात भरपूर बनले आपल्याकडे हम्म. की ज्यात हिरो श्रीमंत हिरोईन श्रीमंत हम्म. म्हणजे विचारसरणीचे काही देणे घेणे दोघांना दोघे हो, हो. भांडवलशाही हम्म. अशा विचारसरणीचे असायचे. एखादा सुधीर मिश्रासारखा हजारो खोहांशी एसी सारखा अपवाद वगळता हम्म. डावीकडे झुकणारे सिनेमे याचं प्रमाण कम्प्लीट बंद झालं. हम्म. मग 2014ला मोदी सरकार आलं सत्तेवर बरोबर. आणि मग त्यांनी तिथून कम्प्लीटच राईट टर्न घेतला सिनेमाने आपल्या. हम्म. तोपर्यंत आपल्या सिनेमात मुस्लिम पात्र असायची जी चांगली असायची खूप. हो. हम्म. हिरोचा मित्र असायचा हम्म. जो खूप चांगला असायचा, देशभक्त असायचा मुस्लिम हो, माणूस, हो. तो नमाज पडायचा. Yes. असं एक मुस्लिम रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या सिनेमात होतं मुस्लिमांचं. हम्म. ते तुम्ही बघाल तर हळूहळू कमी होत गेले. आता आपल्या सिनेमात मुस्लिम पात्र दिसतच नाहीत आणि दिसली तर फक्त दहशतवादी म्हणून दिसतं. हा एक मोठा शिफ्ट आहे. तर 2014 नंतर हे आपण पुढे जाऊन बोलूयात. हो. पण 2001 किंवा 2000 नंतर ते 2014 पर्यंत हे थोडंसं सप्लाय डिमांड पण याच्याकडे बघता हो येईल का? हो म्हणजे तुम्ही म्हणलं तसं मध्यम वर्गाचा उदय झाला.
आणि अर्थात हा बिझनेस, हा धंदा आहे सिनेमा तयार करणं. एक्झॅक्टली सो त्यांना केटर करण्यासाठी पण तसे सिनेमे हळूहळू एक्झॅक्टली यायला लागले. एक्झॅक्टली. ह्यात अजून एक मला चांगला वाटेल तुम्ही जो पॉईंट मांडला त्याला धरून, की अगोदर ना सिनेमा म्हणजे कला आहे, त्यातून आपल्याला चांगला सामाजिक संदेश द्यायचा आहे, अशी एक डॉमिनंट विचारसरणी होती काही वर्ष. पण नंतर सिनेमा हा बिझनेस आहे हे एक्सेप्ट करावं लागलं लोकांना. करमणुकीचं साधन आहे. करमणुकीचं साधन आहे. आणि जर पैसा नाही आला तर सिनेमा बनवणार कसा ना. शेवटी फिल्म इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री नावातच आहे तुमच्या. हो. आणि इंडस्ट्री आली म्हणजे नफ्या तोट्याची गणित आहे. मग तुम्हाला प्रेक्षकांना हवं ते देणं भाग आहे त्याच्यातून. त्यामुळं आणि 2001 नंतर ना भारतामध्ये स्टुडिओ कल्चर आलं. स्टुडिओज बनले भारतामध्ये. अगोदर काय होतं, एकांडे प्रोड्युसर असायचे, ते पैसे टाकायचे, काळा पैसा असायचा बराच त्यातला. तर बॉलिवूड बरंच ऑर्गनाइज्ड होत गेलं 2001 नंतर. स्टुडिओ कल्चर आलं, त्यामुळं फिल्म इंडस्ट्री पण खूप ऑर्गनाइज झाली. आणि ते प्रेक्षकांना काय हवं काय नाही ह्याची मार्केट रिसर्च करून सिनेमे बनवायला लागले. तोपर्यंत तसं होत नव्हतं. तसं नव्हतं. तो पण सिनेमा खूप अनऑर्गनाइज्ड होता आणि काही ते जुने ठोकताळे डोक्यात ठेवून ते सिनेमे बनवायचे. हो, अरे पब्लिक हो. को ये अच्छा लगता है, पब्लिक को वो अच्छा लगता है. आता हवेत गोळीबार नव्हता. त्यांचा मार्केट रिसर्च असायचा पूर्ण स्टुडिओचा, आणि त्यानुसार ते सिनेमे बनवायला लागले. आणि त्यांना कळलं की मध्यम वर्गाला हे अमुक अमुक तमुक तमुक गोष्टी हव्यात. आणि मध्यम वर्गाची ती सवयच मानली जाते की थोडंसं आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी थोडंसं पोटाला चिमटा काढून खिशाला चिमटा आणि काढून होतं काय की पुढे मध्यम जाऊन वर्गाला अजून एक काय होतं की त्यांच्या आर्थिक गरजा सगळ्या पूर्ण झालेल्या असतात. म्हणजे बऱ्यापैकी हे असतात, म्हणजे हो. पोट भरलेलं असतं. हो. मग त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची गरज असते जास्त. देशप्रेम हो. किंवा तुमच्या धर्मावरचं प्रेम, सिस्टम विरुद्ध आवाज उठवणारा हिरो जसा सिंघम मधला अजय देवगण होता, रोहित शेट्टीचे सिनेमे. तर मध्यमवर्गाला ते सिनेमे जास्त आवडतात. तर ना आता तुम्ही पब्लिकला जर गरिबी दाखवणारा सिनेमा दाखवला तर पब्लिक म्हणेल मी का जाऊन बघू थिएटरमध्ये. असं ऐकलेलं आहे मी की दिवसभर मी काम करतो आणि परत संध्याकाळी जाऊन मी कशाला. इकडे कसं आहे माहिती का, बेसिकली पलायनवाद ही आपल्या प्रेक्षकांची खूप मोठी गरज आहे. कारण आपलं पब्लिक एवढं कावलेलं असतं. म्हणजे समजा मी इथून माझ्या घरी जायला निघालो मुशीला, एवढं ट्रॅफिक आहे रस्त्यामध्ये, ट्रॅफिक जाम्स आहेत. समजा काही झालं तर ट्रॅफिक पोलीस मला पकडेल, माझ्याकडून पैसे घेईल. मला साधं लायसन्स काढताना 10 ठिकाणी पैसे द्यावे लागतात. म्हणजे आपला प्रेक्षक गांजलेला आहे व्यवस्थेला, अजून पण गांजलेलाच आहे. जो 70च्या दशकात होता ना तसाच तो अजून गांजलेला आहे. मग न त्याला पडद्यात जाऊन तो त्याला पलायनवाद बघायचा आहे, त्याला की 10 लोकांना मारणारे हिरो त्याला बघायचा आहे, हिरोईन सोबत बर्फात नाचणारे हिरो त्याला बघायचा आहे, कॉमेडी बघायची त्याला. तुम्ही त्याला हेच वास्तव जर तुम्ही पडद्यावर दाखवत असाल तो आजचा बहुसंख्य प्रेक्षक ते नाकारेल की मला नाही बघायचंय. सायकोलॉजिकल भाग आहे सगळा सिनेमाचा. सर 2014 पर्यंत आपण आता बोललो, पण त्याच्यात मला अजून असं जाणवलं नाही तुमच्या बोलण्यातनं की कुठे असा प्रोपोगंडा आलाय. मला जाणवलं काय तर समाजाचं प्रतिबिंब कसं उमटत गेलं, पण असा राजकीय प्रोपोगंडा, पक्षीय प्रोपोगंडा. प्रोपोगंडाचे पण मी जसं म्हणलं की प्रोपोगंडा फक्त राजकीय नसतो, तो बराच सब टेक्स्ट तुम्हाला देत असतो. म्हणजे एकदा तुम्हाला सिनेमानं हे सांगायला सुरुवात केली की व्यवस्था चांगली नाहीये 70च्या दशकात, नाही तुमची व्यवस्था तुमचे नाही गरजा पूर्ण करते बरं का. हे आज जो 2014 नंतर प्रोपोगंडा जो सुरू झालाय हा स्टेप बाय स्टेप डेव्हलप होत गेलाय. तो बेसिक कसं आहे, डाव्या विचारसरणीपासून उजव्या विचारसरणीपर्यंत कसा शिफ्ट झाला ह्याचा प्रोपोगंडामध्ये खूप मोठा वाटा आहे ऍक्च्युली सगळ्यांमध्ये. मग हे खूप सटल आणि सबकॉन्शियसला हिट करणारा प्रोपोगंडा होता. एक्झॅक्टली. जो असा थेट नव्हता. म्हणजे काश्मीर फाईल्स किंवा केरला स्टोरीज किंवा आता मे बी आता JNU नावाचा सिनेमा माहित नाही कसा आहे. सो असे जे इन्सिडेंट असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा एक्झॅक्टली. तो पॉईंट त्याच्यात असा आहे की आपल्याकडे उजव्या विचारसरणी सरकार होतं वाजपेयींचं 99 ते 2004 मध्ये. वाजपेयी बरेच मवाळ होते. म्हणजे वाजपेयी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे वगैरे असे नेतृत्व होतं वाजपेयींचं. वाजपेयींनी कधी भडक विधानं केली नाहीत किंवा भडक विधानांना सपोर्ट केला नाही. केला असेल क्वचित 1-2दा, मी नाही म्हणत नाही, पण त्यांची ओव्हरऑल एक त्यांची इमेज उदारमतवादी नेता अशी होती वाजपेयींची. त्यांनी विरोधकांना कधी त्यांनी त्रास दिला नाही त्यांच्या. पण 2014ला मोदी सरकार जे आलं ते वाजपेयी सरकारपेक्षा अनेक बाबतीत खूप वेगळं होतं. आणि मोदी स्वतः खूप मीडिया सॅव्ही असल्यामुळे त्यांना सिनेमाचं महत्व माहित होतं. म्हणजे मोदींना माध्यमांचं महत्व जितकं कळलंय तितकं अजून आपल्या सध्याच्या देशातल्या कुठल्याच नेत्याला कळलं नाहीये. बरोबर. त्यांनी सगळ्यात पहिले सोशल मीडिया ऍक्वायर केला. 2012 पासून तुम्हाला सोशल मीडिया फॉरवर्ड्स यायला लागले असतील. ती भाजपच्या विचारसरणीला पूरक असणार आहे. सोशल मीडिया कॅप्चर केला सुरुवातीला त्यांनी.
मग त्यांनी मेन स्ट्रीम मीडिया कॅप्चर केला. सगळे न्यूज चॅनल्स त्यांना पूरक बातम्या देत होते, अजूनही देत आहेत. म्हणजे सरकारविरुद्ध बोलणारे चॅनल दाखवा म्हणलं तर तुम्हाला चॅनल सापडणार नाही कुठलं. हा एक भाग झाला. सोशल मीडिया झाला, मेन स्ट्रीम मीडिया झाला. तिसरा भाग होता सिनेमाचा. पण सिनेमातनं त्यांची सुरुवात खूप चाचपडत झाली. म्हणजे काही सिनेमा म्हणजे मोदींचा बायोपिक आला होता 2007 विवेक ओबेरॉयने केलेला. नमो. त्यांचे 2 बायोपिक होऊन गेले ऍक्च्युली. एक तर फारच वाईट होता आणि एक विवेक ओबेरॉयचा जो होता, ते दोन्ही अतिशय वाईट होते. आणि यांनी सुरुवात होती यांची बघायची, कसं काय होतं बघू तरी आपण. तर ते दोन्ही सिनेमे चालले नाहीत कारण सिनेमे वाईट होते, बेसिकली प्रोडक्ट म्हणून वाईट होते. ह्यात एक मोठा शिफ्ट झाला 2019च्या उरीपासून. उरी सिनेमा अगोदरच काही दिवसांपूर्वी पुलवामा झालं होतं, आपल्या जवानांची हत्या झाली होती. आणि मग त्यावेळेस सरकारनं पाकिस्तानमध्ये जाऊन कारवाई केली पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कॅम्प विरुद्ध. तर ही घटना उरीमध्ये दाखवली आणि उरीचे थिएटर्स हाऊसफुल जायला लागले. आणि यात भाजपाच्या यंत्रणेचा मोठा वाटा होता. स्वतः सरकारमध्ये बसलेले लोक आव्हान करतो की तुम्ही हा सिनेमा बघा, हे असं पहिले यापूर्वी होत नव्हतं. आणि या सरकारच्या हातात कसं सोशल मीडिया नावाचं अजून एक मोठं माध्यम आहे आणि न्यूज चॅनल्स एक मोठं माध्यम आहे. टेक्नॉलॉजीचा उदय पण त्याच काळात झाल्यामुळे ते सगळंच एक्झॅक्टली त्यांना सोशल मीडिया मिळालं. म्हणजे जेव्हा मोदी म्हणतात सोशल मीडियावरून की तुम्ही काश्मीर फाईल्स तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा, तेव्हा तो करोडो लोकांपर्यंत एकसाथ संदेश जात होतो. अगोदरच्या नेत्यांना ही सोय नव्हती. मास कम्युनिकेशनची साधनं जी मोदींना अवेलेबल आहेत यापूर्वी आपल्या कुठल्याच नेत्याला नव्हती. कदाचित ती त्यावेळेस असती तर तेव्हाही झालं असतं. प्रयोग झाले होते. म्हणजे मी फार एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्हाला. 77च्या इलेक्शनच्या अगोदर ना जयप्रकाश नारायण सभा घेत होते सगळ्या देशभरात आणि त्यांनी खूप मोठी सभा रविवारी ठेवली होती. त्याला भरपूर लोक जाणार ऐकणार असं होतं. त्याच वेळेला ना इंदिरा गांधींनी बॉबी सिनेमा लावायला लावला दूरदर्शनला. सिनेमा बॉबी म्हणजे हॉट केक सिनेमा होता त्या काळातला, एकदम हिट सुपर हिट सिनेमा. डिम्पल पॉप्युलर होती खूप, ऋषी कपूर पॉप्युलर होता, लव्ह स्टोरी. तर या सभेला जास्त लोक जाऊन येत म्हणून त्यांनी बॉबी सिनेमा दूरदर्शनवर लावला होता. तर ही अशा घटना त्यावेळेस घडायच्या. हा किस्सा ऐकलेला मी. ह्या अशा घटना वर्क पण झालं होतं. वर्क पण झालं होतं. त्या काळात जे अवेलेबल आहे जे करू शकतो ते केलं गेलं. त्याला खूप मर्यादा होत्या. 2014 नंतर सोशल मीडियाचा उदय झाल्यापासून, सोशल मीडियाचा उदय 2007, 8, 9 पासून भारतात सुरू झाला. ऑर्कुट पासून आमच्याकडे 11-12 पासून सोशल मीडिया. आणि काय डेटा स्वस्त होत गेला. डेटा कोणी स्वस्त केला? अंबानी भांडवलशाहीने स्वस्त केला. डेटा स्वस्त केला. त्यातून लोक सोशल मीडिया भरपूर वापरायला लागले. त्यातून लोक फॉलो करायला लागले राजकीय नेत्यांना, मोदींना. मोदी सगळ्यात लोकप्रिय नेते असल्यामुळे. त्यामुळे मोदींचा प्रत्येक शब्द एकाच काही सेकंदात कोट्याधी लोकांपर्यंत जातो. बरोबर. जेव्हा मोदी म्हणतात की तुम्ही उरी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा किंवा काश्मीर फाईल सिनेमात जाऊन बघा, केरला फाईल सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा असं म्हणतात, तेव्हा ते एकाच करोडो लोकांपर्यंत जातं. ते म्हणजे ही माध्यमं जी यांच्या हातात आहेत आणि न्यूज चॅनल्सवर फेवरेबल रिव्ह्यूज येतात या सिनेमांचे सगळ्या. हा मेजर शिफ्ट आहे. म्हणजे राजसंस्थाच प्रमोट करते. ह्याच्या पलीकडे जाऊन भाजपनं काय केलंय, त्यांची जी यंत्रणा तळागाळापर्यंत पोहोचलेली, कार्यकर्ता, पन्ना प्रमुख, त्यांचे उमेदवारीसाठीचे इच्छुक जे लोक आहेत, ज्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची आहे, ज्यांना आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, ही यंत्रणानं हे सिनेमे हिट करण्यात मोठा वाटा उचलते. जसं मला आठवतं की आमच्या भागात आमच्याकडे एक नगरसेवक पदाचे साधारणतः 7-8 इच्छुक लोक आहेत ज्यांना भाजपाकडून निवडणूक लढवायची नगरसेवक पदाची. तर या 7-8 लोकांनी फ्री शोज ठेवले थिएटरमध्ये. त्यांनी थिएटर बुक केलं सगळं स्वतःच्या खिशातून पैसे टाकून. आणि केरला फाईल्सचा शो ठेवला. आणि आमच्या सोसायटीमधल्या, आमच्या आजूबाजूच्या सगळ्या सोसायटीमधल्या बायकांसाठी तो शो ठेवला. कारण त्यांना माहिती की बायका, स्त्रिया हा खूप मोठा मेजर फॅक्टर असतो इलेक्शन. आणि कारण तो स्त्रियांशी रिलेटेड विषय होता केरला फाईल्सचा, की कसं मुलींना घेऊन तो सिनेमा किती तथ्याच्या जवळ जाणार होता आय डोंट नो. पण त्या स्त्रियांना एकाच्या इतके सिनेमा, हे सगळे लोक स्त्रियांना घेऊन थिएटर पण घेऊन गेले स्वतःच्या खिशात चार्ट देऊन. तर ह्यातून झाला प्रोड्युसरचा पण फायदा झाला, ज्यांनी असे प्रोपोगंडा करणारे सिनेमे प्रोड्यूस केले. आणि ह्यांचा पण फायदा झाला की यांची पॉलिटिकल आयडिओलॉजी तळागाळापर्यंत पोहोचली.
आणि मला जेव्हा यात- मला आणि जेव्हा प्रोड्युसर्सला कळलं हम्म. की जर आपण असा सिनेमा बनवला तरी भाजपची तळागाळापर्यंत पोहोचलेली यंत्रणा आपला सिनेमा हिट करते, मग त्यामुळे त्या विषयावरची अजून अजून सिनेमे यायला लागले. कारण ती यशाची हमखास गॅरंटी बनली हो. की पब्लिक स्वतः गेलं नाही थिएटरला तरी त्या भागातील लीडर लोक त्यांच्या भागातल्या ऑडियन्सला थिएटरमधून घेऊन येतील. आणि हे देशभरात होईल. त्यामुळे एका अर्थाने सिनेमे ऑर्गॅनिकली हिट नाही आहेत. म्हणजे हम्म. जसा गदर टू ऑर्गॅनिक हिट आहे, हम्म. ॲनिमल सारखा सिनेमा ऑर्गॅनिक हिट आहे. हो. म्हणजे लोक अरे यार मुझे देखना आहे सिनेमा हम्म. हम्म. असं म्हणून खिशातून तिकीट काढून गेले. बरोबर. तसं ह्या सिनेमात ऑर्गॅनिकली गेलेलं पब्लिक किती आहे आणि ह्यांनी आयोजित केलेल्या फ्री शोजला गेलेलं पब्लिक किती आहे, हम्म. ह्याचा काहीतरी डेटा समोर आला तर आपल्याला कळेल की हे सिनेमे ऑर्गॅनिक हिट नाही आहेत तेवढे. हम्म. बरोबर. तर त्यामुळे हे असे सिनेमे अजून जास्तीत जास्त काय येतील, कारण प्रोड्युसर्सला कळलंय आता हो. की हा फायनान्शियली विनिंग सौदा आहे. हम्म. ते गणित आता ते व्यावसायिक गणित जुळून आणले भारतीय जनता पक्षाच्या तळागाळात पोहोचलेल्या यंत्रणेने. हम्म. त्यामुळे आर्टिकल 370 पण आता मोठा चांगला चाललं. कमी बजेटमध्ये बनलेला सिनेमा चांगला चालला. हम्म. अगेन मोठा वाटा होता त्याच्यामध्ये की भाजपच्या यंत्रणेनं तो, कारण आर्टिकल 370 हटवणं या सरकारची खूप अचिव्हमेंट आहे, असं या सरकारचा प्रचार चालू आहे सध्या निवडणुकीमध्ये. हो. त्याच्या प्रचाराला पाठबळ देणारा हा सिनेमा होता बरोबर. सरळ सरळ आणि असं केलं त्यांनी, यंत्रणाच उतरली त्यांची सिनेमा हिट हो. करायला. आता केरळ स्टोरीज आपण ते तुम्ही मगाशी म्हटलं की त्यात तथ्य किती दाखवली होती केरळ स्टोरीमध्ये याबाबत मला काही माहिती नाही, पण त्यात असं झालं होतं की सर्वोच्च न्यायालयाने थेट आक्षेप घेतला होता की हो. दिग्दर्शकाला सांगितलं होतं की तुम्ही यात खोटेपणा दाखवलाय हे पब्लिकली सांगा. बरोबर. मग जिथं हो. अच्छा तुम्ही काहीतरी 72,000 काहीतरी स्टोऱ्या हो, दाखवल्यात हो, असं घडल्यात, हो. तर तो आकडा फक्त 1 किंवा 2 किंवा काहीतरी आकडेच काही- नाही आहेत त्याचे. हो, हो. तसे आकडेच नाहीयेत हे हो. मान्य करा, हे पब्लिकली हो. खडसवलं होतं हो, दिग्दर्शकाला. हो. तर त्याच्यातून मग कसा प्रोपगंडा राबवला जातो हे आपल्या या उदाहरणावरून लक्षात येऊ शकतं. एकदमच. आणि- मुळात मी तेच म्हणतो ना की आपल्याकडे जी वाईट खोड आहे लोकांना की कादंबरी म्हणजे सिनेमा हम्म. किंवा नाटकातून जे दाखवलं जातं तो खरा इतिहास आहे का, हो. कादंबरीमध्ये दाखवला जातो तो इतिहास आहे का, हम्म. तोच निकष तुम्ही सिनेमाला लावा. सिनेमात दाखवला जातो तो इतिहास बऱ्याच वेळा तसा नसतो. हम्म. नाही म्हणजे तुमच्या समोर व्हॉट्सअप मेसेज आला, सिनेमा आला, सिरियल आली, हो, त्यात सगळं जे दाखवलं जातं ते खरं खरं असतं असं नसतं. नाही. पण दुर्दैवाने आपल्याकडे ते कल्चर नाहीये व्हेरीफाय करण्याचं. व्हेरीफाय करण्याचं. आपल्याकडचे लोक डोळे झाकून, आपल्याकडे तो माध्यम भाबडेपणा आहे खूप. हम्म. की मला अजूनही आठवतं की 2012 पासून जे व्हॉट्सअप फॉरवर्ड्स यायला लागले, हो. जे कुठलीही काही तथ्यांश नसलेलं सत्य पसरवणारे हो. लोक त्याच्यावर पण डोळे झाकून विश्वास ठेवायचे. हो. लोक आता पण सिनेमात जे दाखवलं जातंय त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. मला याचं आश्चर्य वाटतं, हम्म. कारण ही सगळी माहिती तुमच्यापासून थोड्याच अंतरावर गुगलवर उपलब्ध आहे. हो. तुम्ही ते व्हेरीफाय करायचे कष्ट पण नाही घेतात. हम्म. या पॉडकास्टच्या माध्यमातून मला असं वाटतं की लोकांना आपण सांगावं की कुठल्या विचारसरणीचा प्रोपगंडा करणारा सिनेमा असो, म्हणजे तो काँग्रेसचा पण असो किंवा डाव्यांचा पण असो हम्म. किंवा आता उजव्यांचा असो, हो. तथ्य तुम्ही डबल व्हेरीफाय करून बघा, दोन्ही बाजूने तपासून बघा आणि मग विश्वास ठेवा त्याच्यावर. हम्म. लॉजिकली डोळे उघडे ठेवून बघा की स्वतःचे डोळे उघडे ठेवून बघा. पुढे काहीतरी निवडणूक आहेत, पुढे काहीतरी त्या पक्ष रिलेटेड त्यांना Exactly. फायदा होईल असं काहीतरी घडणार आहे Exactly. आणि त्याच्या 4 महिने आधी जर सिनेमांची रांग लागत असेल, बरोबर. हम्म. तुम्ही कलाकृती म्हणून बघायला जा, एकदमच मनोरंजन म्हणून बघायला जा. एकदमच. पण पण त्याला इतिहास नका समजू. हा हम्म. जी चूक आपण कादंबऱ्यांच्या बाबतीमध्ये केली ना की आपल्याकडे एक मोठा वर्ग असा आहे ना की जो कादंबऱ्यांनाच खरा इतिहास मानतो. हो हम्म. मला त्याचं खूप आश्चर्य वाटतं की तर शेवटी ते कल्पनारंजन असतं हो. कादंबऱ्यामध्ये. हो. हो. ते इतिहास आणि फिक्शन या दोघांचं एक कोलॅबरेशन असतं कादंबरी म्हणजे. हम्म. तीच गोष्ट सिनेमाला पण लागू आहे. म्हणजे ते सिनेमावाले किती बाता मारत असेल की आम्ही रिसर्च केलाय, बरंच हे केलंय, तेच केलंय, पण त्या सिनेमात तुम्हाला 10 गोष्टी अशा सापडतील ज्या ऐतिहासिक सत्य नसतील. यावरनं मला अनुराग कश्यपच्या सिनेमातलं वाक्य म्हणजे इतकं खरं खरं होत चाललंय ते, हो. जसं आपण पुढे चाललो की जब तक सिनेमा आहे लोक चूते बनते रहेंगे. एकदमच. तो सिनेमा ज्यावेळेस आला हो. त्यानंतर आता 10-12 वर्ष हो, होऊन गेले हो. आणि जसं आपण पुढे जातोय ते इतकं ठासून आणि खरं ठरतंय. बरोबर. हम्म. तर याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि केरला स्टोरीचा विषय निघाला म्हणून अर्थात उजव्या विचारसरणीची जी लोक आहेत किंवा कोणत्याही विचारसरणीची, ती जी लोक त्यांचं मत सभां थ्रू, रॅलीज थ्रू लोकांपुढे मांडत असतात, सो तीच मतं कशी अजून ठासून लोकांपर्यंत Exactly. सबकॉन्शियसली पोहोचवता येतील, Exactly. बरोबर त्याच विषयांवरती सिनेमे कसे यायला लागतात, एक्झॅक्टली. हा एक विचार करायला हवा.
आणि त्याच विषयांवरती सिनेमे आल्यानंतर पर्टिक्युलरली केरला स्टोरी तो आल्यानंतर माझ्या जवळचे काही मित्र आहेत की जे तसे न्यूट्रल वाटायचे, तर हो. अचानक जो हेट्रेड तयार एकदमच, झाला ना हो. एका मुस्लिम कम्युनिटी विरोधात एकदमच किंवा एकदम काय, तर त्यानंतर जाणवलं की नाही हे प्रोपोगंडा तर आहेच, पण त्या पुढे जाऊन जे सोशल फॅब्रिक म्हणजे अगदी म्हणजे फाटलंच आहे. बरोबर. आणि मग हे सगळं होतं की जब तक सिनेमा आहे तब तक लोक छूते बनते रहेंगे, हे इतकं परफेक्ट समजलंय एकदमच, काही एकदमच. लोकांना. एकदमच मग ते उजवे असू डावे असू कोणी असू, एकदमच मग हे उजवे करतायत तर मग डावे म्हणणार ठीक आहे. असंच हे गणित आम्हाला काय समजलेलं नाही का, आम्हाला मग आम्ही करू, तर हे खूप भयानक आहे. बरोबर. हे जर घडत असेल सतत. आणि आता मी एक 4-5 दिवसांपूर्वी एका ठिकाणी वाचलं की 2024 ची निवडणूक येते, त्याच्या मागे पुढे 4-6 महिन्यात 10 सिनेमे एक पर्टिक्युलर विचारसरणी प्रमोट करणारे 10 सिनेमे रिलीज होत आहेत. बरोबर. म्हणजे अगदी आता डोळ्यासमोर नाव घ्यायची तर म्हणजे आता JNU येतोय, हो अटल येऊन गेला, सावरकर, सावरकर हो, येतोय, आता उद्याच आहे. बस्तर बस्तर बस्तर. बस्तर येऊन गेलं. हा म्हणजे असे खूप सारे सिनेमे. मला वाटतं अर्थात नाही हेही चुकीचंच आहे की त्यांच्याकडे फक्त प्रोपोगंडा, म्हणजे सावरकर सिनेमा हा फक्त प्रोपोगंडा आहे असं म्हणून चालणार नाही. तो बघावा लागेल कदाचित. तो बायोपिक म्हणूनही आपण बघू शकतो. पण हा ही वेळ कशी साधली जाते याच्यावर तर त्यामुळेच प्रश्न आला पाहिजे ना की तुम्ही वेळ कशी साधता. बरोबर मे मध्ये निवडणूक आहेत आणि एप्रिल मध्ये सिनेमा येतोय, मार्च मध्ये सिनेमा येतोय. नाही माझ्या मते हा. त्यामुळेच त्याच्याकडे फक्त सिनेमा म्हणून बघताच येणार म्हणून नाही. प्रश्न उमटतात. म्हणजे मला हम्म. प्रेक्षकांना सांगायचं की आर्टिकल 370 उत्तम सिनेमा आहे. म्हणजे बघितलं नाही मी, पण ऐकलंय उत्तम सिनेमा असेल, कलाकृती म्हणून उत्तम असेल, पण ती वेळ कशी साधली जाते. कसं आहे, भारत लोकशाही देश आहे ना, आपल्याकडे निवडणूक आयोग आहे हम्म. आणि आपल्याकडे ना निवडणुकीच्या टेंटेटिव्ह डेट लोकांना माहीत असतात. हम्म. आता 2024 ची इलेक्शन झाली की 2029चं इलेक्शन असणार त्या साली. हम्म. मग ते डोळ्यात धरून प्लॅनिंग करणं सोपं जातं. कारण आपल्याकडे टेंटेटिव्ह डेट महाराष्ट्राची लोकसभा विधानसभा कधी असणार आहे, लोकसभा कधी असणार आहे, ह्याचा एक रॅन्डम जनरल अंदाज असतो. मग त्याला डोळ्यासमोर ठेवून प्लॅनिंग केलं जातं सिनेमाचं बहुतेकदा. आणि मग त्यातून अजून थोडा वादग्रस्त मुद्दा अजून एक असं म्हणण्याचं ना की करतात प्रोपोगंडा, मग ते काही घटनाबाह्य कृत्य आहे का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, ते काही क्रिमिनल कृत्य आहे का? अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे ते व्यवस्थेमध्ये जे नियमाला बसतं अनुसरूनच. नियमात बसूनच आहे सगळं. तेच करतायत. आपलं म्हणणं काय की जे प्रेक्षक आहे म्हणजे आपण सगळे आपण सजग व्हावं. तिथे आपण आप- सजग व्हावं. तिथे एक्झॅक्टली आपली माझा जबाबदारी पॉईंट तो आहे वाटते. की जे दाखवलं जाते पडद्यावर ते तुम्ही व्हेरीफाय करून बघा, अजून 2-3 सोर्सेस वापरून. हम्म. किंवा त्याच्यावर बेस तुमचे डिसिजन्स बनवू नका. त्याच्यावर बेस मतं बनवू नका. मुख्य म्हणजे म्हणजे मी तुम्हाला जसं तुम्हाला म्हणलं ना की हा डायरेक्ट प्रोपोगंडा कदाचित 2014 पासून सुरू झाला असेल. खूपच थेट पण याची propaganda. खूपच थेट हे सिस्टमॅटिक मूव्ह होत गेल्या. त्यामुळे मी तुम्हाला जे 70चं दशक सांगितलं, 90चं सांगितलं, 2000 ह्या आजच्या सगळ्याला तो पूरक सगळ्या घटना त्या काळात घड गेल्यात. म्हणून मी त्यात थोडा वेळ त्याला घेतला मुद्दाम सांगायला की शिफ्ट करा. म्हणजे आता मुस्लिम कम्युनिटीबद्दल हेट्रेड खूप सगळीकडे दाखवलं जातोय. तर त्या आपल्या सिनेमातून मुस्लिम पात्र कम्प्लीट गायब होत गेले आणि दिसतात ते फक्त खलनायक मुस्लिम पात्र दिसतात, दहशतवादी. नाही अगोदर एखादा मुस्लिम सहनायक असायचा, मुस्लिम कधी कधी चुकून मुस्लिम नायक. आमिर खानचाच तो सिनेमा ज्यात नसरुद्दीन शाह पण आहे. हो. आणि चकदेसारखा सिनेमा असेल त्यात तर मुस्लिमच हिरो होता. म्हणजे तर असे सिनेमे आता नाही बनू शकत. कारण आता आणि अगेन ना त्यात मला फार कॉन्ट्रडिक्शन काय वाटतं की याला प्रोसेसला साधारण सुरुवात झाली बाबरी मस्जिद डिमोलेशन पासून. मुस्लिम हेट्रेड किंवा अल्पसंख्य हेट्रेड वाढायला लागला. पण त्याच काळात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांचा पण उदय झाला. ते अजूनही मोठे सुपरस्टार आहेत. म्हणजे आता एक देशात एक मोठं सेंटिमेंट आहे अँटी मुस्लिम, पण या 3 लोकांचं स्टारडम अजूनही काय आहे. म्हणजे आपल्या देशात आपला देश एवढा प्रचंड डायव्हर्स आहे ना, एवढी विविधता आहे ना, आणि त्या देशात विरोधाभास आहेत बरेच. म्हणजे देशात मग तुम्ही म्हणता अँटी मुस्लिम सेंटिमेंट आहेत, मग शाहरुख खानचे सिनेमे हिट कसे होत आहेत? कारण तो प्रोपोगंडा न मानणारा पण एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे देशात अजून, की जो अजून पूर्णपणे बळी नाही पडलाय तुमच्या प्रोपोगंडाला. आणि हेच खूप मोठं दुखणं आहे काही लोकांचं की असं कसं होतंय. पण मला वाटतं हे जे मोठे स्टार्स आहेत ना, लोकांच्या नजरेत त्यांचा धर्म किंवा जात येत नाही एका पॉइंट नंतर, ते एका उंचीवर गेल्यानंतर. जर तुम्ही बघाल ना की सुशांत सिंग राजपूत प्रकरण घडलं, नंतर
बॉयकॉट बॉलिवूड ही मोहीम सुरू झाली. हो कोणी स्पॉन्सर केली होती सगळं ओपन सिक्रेट आहे म्हणजे. हम्म. हो हो कारण ना उजव्या विचारसरणीला बॉलिवूडमधली इकोसिस्टम बदलायची होती पूर्णपणे, जी डाव्या लोकांच्या उदारमतवादी लोकांच्या हातात होती. तर त्यांना एक फॉर्डर मिळाला सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर. खरं तर सुशांत सिंग हा स्वतः एक सेक्युलर माणूस होता. हो तो धर्मविरोधात फारसा त्याला इंटरेस्ट नसतो. सायन्सवर मांडणारा माणूस हो होता. हो इंजिनियर होता. इंजिनियर होता. त्याला खगोलशास्त्रामध्ये खूप त्याला रस होता. हो पण त्याच्या मृत्यूनंतर हे सगळे बॉलिवूडवाले, हम्म. म्हणजे तो पण बॉलिवूड म्हणजे काय होतं, सर्वसमावेशक. त्यात सगळे लोक जाती धर्माचे लोक काम करतात हम्म. आणि एक सेक्युलर इंडस्ट्री म्हणून एक स्वरूप होतं. हो हो तर हे यांना चालत नव्हतं, कारण एक मोठं माध्यम जे सिनेमा नावाचं यांच्या लोकांच्या हातात कसं काय. हम्म. तर सुशांत सिंगच्या हत्येनंतर असा प्रोपोगंडा करण्यात आला, हम्म. जो या प्रोपोगंडा वार्ताचा एक भाग होता, हो की बॉलिवूडमधले सगळे लोक ड्रगिस्ट आहेत, हम्म. हे सगळे लोक ड्रग्ज घेतात, हो. सगळे लोक व्यसनी आहेत, हे लोक हिंदूंवर अन्याय करतात, हम्म. हिंदूंचे सेंटिमेंट सिनेमातून मांडत दाखवत नाहीत, नाहीत. हम्म. हे खूप प्रो मुस्लिम आहेत, हे खूप प्रो पाकिस्तानी आहेत, हम्म. असं एक नॅरेटिव्ह रुजवण्यात आलं 2019 नंतर. ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालं. हो आर्यन खानचं जे आर्यन प्रकरण खानचं झालं, प्रकरण ती झालं. त्याचीच पुढची कडी म्हणते. कडी म्हणता येईल. तर म्हणजे आर्यन खान दोषी होता नाही होता ते कोर्ट निकाल देईल त्याचा, हो. किंवा सुशांत सिंगच्या आत्महत्येत कोणाचा हात होता हे कळेल काही हो दिवसांनी. हो पण त्या घटनांचा फायदा घेऊन जे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न झाला ना, हम्म. आणि त्यातून बॉयकॉट बॉलिवूड जी मोहीम सुरू झाली ना, हम्म. त्यात अनेक सिनेमे फ्लॉप जायला लागले. हो म्हणजे मधले 4 ते 5 वर्ष खूप वाईट गेले बॉलिवूडला, हो हो खूप वाईट गेले. आमिर खानचा लाल सिंग चड्डा सिनेमा दणकून आपटला त्या बॉयकॉट मोहिमेमुळे. बरेच सिनेमे म्हणजे सिनेमांना ओपनिंगच मिळेना, आणि त्या काळात साऊथकडून आलेले सिनेमे जोरदार चालायला लागले. हो पुष्पा असेल, हम्म. बाहुबलीचे 2 भाग असतील, हम्म. RRR असेल, हम्म. आणि बॉलिवूडचं महत्व कमी कमी व्हायला लागलं. हो तो ह्या प्रपोगंडाचाच मोठा भाग होता, की हम्म. हे देशद्रोही लोक आहेत बेसिकली. बॉलिवूड म्हणजे कोण, JNU देशद्रोही आणि बॉलिवूड देशद्रोही आहेत. हम्म. हे प्रो पाकिस्तानी आहेत. हम्म. हम्म. असे प्रपोगंडा त्यांनी यशस्वीपणे पसरवला. तुम्ही आज पण तुमच्या नातेवाईकांमध्ये जा की तुमच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर बघा, तुम्हाला या प्रकारची मतं बळणारी बरीच हो, लोक दिसतील. हो नाही हे वाईट लोक आहेत, हो हे प्रो पाकिस्तानी आहेत, हे पाकिस्तानला मदत करतात. पाकिस्तानमध्ये हो. पूर आलं की भारतात काही नाही करत. या सगळ्यांना काहीही आधार नाही आहे. हम्म. पण हा प्रोपोगंडा पसरवला त्यांनी, हो त्याचा मोठा फटका बसला बॉलिवूडला. पण अगेन पठाणपासून थोडं स्विंग झालं परिस्थिती. मला माझ्या मते तेवढं ते रिअलाइज व्हायला प्रेक्षकांनाही की अरे हे काहीतरी वेगळं चाललंय, यात काही ही तथ्य एक नाही. प्रकारे एक ऍक्शनने आलेली रिॲक्शन होती एक प्रकारे. हम्म. हो हे हो. सगळं खोटे असं वाटणारा एक मोठा वर्ग होता, हम्म. की नाही अरे हे जे चालू आहे ना ते बरोबर नाहीये हम्म. असं म्हणणारा एक मोठा वर्ग हो. होता. तो स्वतःहून थिएटरमध्ये जायला लागला. त्यांनी पठाण आणि जवान स्वतः पठाण जवान हिट केले, गदर 2 हिट केला, ॲनिमल हिट केला, बॉलिवूड आता पुन्हा स्टेबल झालं. स्टेबल झाले. तर मी असं नाही म्हणत की बॉलिवूड ही फारच परफेक्ट इंडस्ट्री, त्यात वाईट काही चालत नाही. हम्म. एक इंडस्ट्री असल्या त्यात चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी ऑब्व्हियसली असणारच त्याच्यामध्ये. पण तुम्ही काळे आणि पांढरे ठप्पे नाही मारू शकत कुठल्याच इंडस्ट्री. हम्म. आणि फक्त विवेक अग्निहोत्री देशप्रेमी आहे का, हम्म. फक्त कंगना राणावतच देशप्रेमी आहे का, हम्म. का अक्षय कुमार देशप्रेमी आहे का, हे सगळे देशद्रोही आहेत का, हम्म. हे असं नसतं. हे लोकांना हळूहळू कळायला लागले आता. बरोबर. त्यामुळे प्रपोगंडावरनं हे चालूच राहणार आहे. आत्ताशी तर आपल्याकडे कुठे युद्धभूमी सेट झाली त्याची. हम्म. हम्म. मला वाटतं हे पुढे खूप चालणार आहे. 2024ला जर पुन्हा भाजपचं कमबॅक झालं सत्तेमध्ये, हम्म. तेव्हा युद्धाला अजून मोठी चढण लागणार आहे युद्धाला. या बरेच सिनेमे येणार आहेत. आणि अजून त्यात एक भाग असा आहे की प्रोपोगंडा असणारे सगळे सिनेमे चालतातच अशातला भाग नाही. बस्तर दणकून फ्लॉप गेला. हो तो मध्ये आलेला अग्निहोत्रीचा व्हॅक्सिनवरचा कुठला सिनेमा होता, व्हॅक्सिन वॉर. व्हॅक्सिन वॉर, तो पण नाही चालला फारसा. हम्म. मोदींचे बायोपिक नाही चालले स्वतः. अटल फारसा अटल इतका नाही चालला. तर म्हणजे गॅरंटी नाही आहे की हम्म. तुम्ही तुमचे सगळे रिसोर्सेस ओतून पण सगळे सिनेमे चालतील. हो त्याला पण लिमिटेशन. त्याला पण लिमिटेशन्स आहेत त्याला अजून. पण हे खरं की हे युद्ध आता अजून तीव्र होत जाणार आहे, कारण हे लिबरल वॉर्समधलं आणि उजव्या विचारसरणीमधलं युद्ध आहे. हे बेसिकली विचारसरणीमधलं युद्ध आहे. 2 त्याला सिनेमा फक्त माध्यम आहे. हे युद्ध सगळ्याच क्षेत्रामध्ये चालू आहे. हो. शिक्षण क्षेत्रात चालू आहे, कॉर्पोरेट क्षेत्रात चालू आहे, हे युद्ध मनोरंजन क्षेत्रात चालू आहे, हे सिनेमात पण चालू आहे. हो.
तर विचारसरणींचा आढावा घेण्याचा मागचा उद्देश माझा हाच होता की बेसिकली इट्स वॉर बिटवीन टू आयडिओलॉजीज भारतातल्या, आणि आणि आपण- पुढे वाढतच जाणार आहे. ही चर्चा करण्यामागे पण हाच उद्देश अजून त्यातला आहे की नुकत्याच आता निवडणुका येऊ घातल्यात, हो. त्याच्यामुळे थोडस सजग होऊन हो. तुम्ही मनोरंजन म्हणून जा बघा, हो. कोणती कलाकृती बघा, हो. पण त्यावरनं मत ठरवू नका. बरोबर. त्यावरनं तुम्ही काहीतरी इतिहास तुम्ही शिकलाय, वाचलाय बरोबर. असा समज करून घेऊ नका बरोबर. आणि त्यानुसार वागू नका, बरोबर. एवढंच म्हणणं आहे. एकदमच एकदमच. मराठीत धर्मवीर नावाचा सिनेमा येऊन गेला हो. आणि त्यानंतर काही राजकीय घडामोडी घडल्या हो. आणि आता मला वाटतं सगळ्यांना माहित असेल की धर्मवीर दुसरं 2 येतोय. हो. अर्थात त्याचं टायमिंग कोणाला सांगायची गरज नाही. हो. विधानसभांचे just आधी तो विधानसभा येईल. आपल्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आहेत, बरोबर. त्याच्या थोडाफार काहीतरी एकदम. आधी येईल. सो कलाकृती म्हणून मलाही आवडलेला, कदाचित दुसराही छान असेल कलाकृती हो. म्हणून, पण तेच सत्य आहे हे समजण्याचं कारण नाही. मग तो कोणताही सिनेमा असेल. बरोबर. किंवा ते सत्य सांगण्यासाठीच बनवलं जातोय हेही नाहीये. बरोबर. आता तो सिनेमाचा म्हणजे तो सिनेमा ऑर्गॅनिकली हिट झाला की नाही मला माहित नाही, धर्मवीर, पण बऱ्याच राजकीय नेत्यांनी तो सिनेमा लोकांना दाखवला नाही थिएटरमध्ये. म्हणजे आनंद दिघे ते हिरोईकच कॅरेक्टर होतं, ते छान Heroic- वाटलं बघायला. ते कॅरेक्टर हिरोईक नक्कीच होतं, हा. आणि त्यांचा मुंबई पुण्यात एक मोठा फॅन बेस पण होता त्यांचा. हो हो. पण ऑनेस्टली आमच्या मराठवाड्यात आनंद दिघे कोण आहे कोणाला माहितच नव्हतं. पण त्या सिनेमामुळे माहित पण त्या झालं ते. सिनेमामुळे ते अख्ख्या राज्यात माहीत झाले, हो हो. आणि त्यांच्या निमित्ताने एकनाथ शिंदेचा पण प्रचार झाला बऱ्यापैकी. हो. हम्म. शेवटी राजकीय हिशोबच आहे सिनेमा करण्यामागे. हो. इव्हन ठाकरे बायोपिक पण हम्म. केला, संजय राऊतांनीच प्रोड्यूस केला, हो हो. आणि पानसेंनी दिग्दर्शन केलं. अभिजित पानसेंनी अभिजित पानसेन. दिग्दर्शन केलं त्याचं. हम्म. तर ठाकरे पण एक प्रकारे म्हणजे तसं बघायला गेलं तर हो. बाळासाहेबांना अजून लोकांपर्यंत नेण्याचा अजून एक प्रकार तोच प्रकार प्रकार होता. म्हणजे त्यात मला छान गोष्ट काय वाटली की ठाकरेंचा रोल ज्यांनी केला हो. ते मुस्लिम आहेत. तो मुस्लिम होता. सो काही गोष्टी असतात अशा की ज्या सटली कदाचित पोहोचत नाही लोकांपर्यंत, पण मला तेच वाटतं ना की तो म्हणजे शिवसेनेचा तो पण कल्चरल वैचारिक शिफ्ट व्हायला लागला होता. Right. हो. त्याचं त्यांना निदर्शन कळलं होतं की ही हिंदुत्वादाची सगळी स्पेस जी ती बीजेपीने ऍक्वायर केली आता तिथं आपल्याला करण्यासारखं फारसं काही राहिलं नाहीये. त्यामुळे ते फार सटल हे होतं की त्यांनी 2019ला जी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली ना, त्याचं कुठतरी इंडिकेशन पण त्या सिनेमात होतं. हा. त्यांनी मुस्लिम ऍक्टर घेतला, तिथंच एक मोठा त्यांनी मेसेज दिला होता की आम्ही नाही आहेत अँटी मुस्लिम आता पहिल्यासारखी. नाही तर शिवसेनेची इमेज काय होती, स्वतः परभणीच आहे. परभणी म्हणजे शिवसेना, 100% शिवसेना. म्हणजे शिवसेनेच्या नावावर दगड जरी उभं राहिला तरी शिवसेना निवडून येते. आणि शिवसेनेची तिथं घोषणाच होती, खान विरुद्ध बाण. म्हणजे परभणीला मुस्लिम पॉप्युलेशन बऱ्यापैकी आहे ना, हो, ते हो. खान, आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण. खान की बाण हीच एक शिवसेनेची स्ट्रॅटेजी औरंगाबादला असेल, हिंगोलीला असेल, परभणीला असेल. तर इतका कट्टर अँटी मुस्लिम स्टँड घेणारी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेमध्ये नवाज सारख्या मुस्लिम अभिनेत्याला घेते. हे एक प्रकारे केलेलं सटल मेसेजिंगच होतं एक प्रकारे, की आता आपल्या शत्रुत्व असण्याचं कारण नाहीये. आणि तो वैचारिक शिफ्ट पण होता, वैचारिक शिफ्ट पण होता तो. म्हणजे प्रबोधनकारांचे जे Exactly. विचार होते थोडेसे ते म्हणजे शिवसेनेत प्रोपोगंडा उतरायला लागले. मूव्हीज म्हणतात ना, त्याच्यामागे वैचारिक शिफ्ट असतात. तुम्हाला संदेश काय द्यायचा खूप विचार करून केलेलं प्लॉटिंग असतं त्याच्यामागे. असं नाही की नवा चांगला ऍक्टर चला आपण याला घेऊ, असं नव्हतं ते. असं नव्हतंच, अजिबातच नव्हतं. तो चांगला ऍक्टर आहे माहित होतं, सगळ्या जगाला माहित होतं ते. हो. पण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत मुस्लिम अभिनेता येतो, हम्म. त्याला एक वेगळा संदेश जातो. हो. तर ते शिवसेनेला ते असेल नसेल, पण मी जेवढा बघतो मला वाटतं की ते खूप केलेलं सटल मेसेजिंगच हो, होतं हो. प्रकारे सगळं. हम्म. कोण आहे म्हणजे म्हणलं प्रोपोगंडा म्हणजे सिनेमा बनवला, रिलीज केला आणि लोकांना तो भावला, इतका नाही लिमिटेड तो. त्याच्यामागे अनेक घटक असतात, आर्थिक, सामाजिक, राजकीय, हे सगळे घटक मिळून प्रोपोगंडा होतो. तो फक्त कॅमेऱ्यातून शूट करून, एडिटिंग करून आणि लोकांना दाखवून तो नाही होत नाही तसा. होत. तो अनेक पातळ्यांवर होतो. बरोबर. सोशल माध्यमांवर होतो, मुख्य माध्यमांवर होतो, सिनेमा, अशा अनेक पातळ्यावर होतो. आणि मग तो सगळा मिळून एक मोठा फोर्स तयार होतो. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट येतो नंतर. एक्झॅक्टली. तो फक्त सिनेमा, मला याच्यावर सिनेमा करायचा म्हणून केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला आणि प्रोपोगंडा झाला, असं नाही असं होत. होत नाही. इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. ते जे थेट प्रोपोगंडा सुरू झाला ना 14 नंतर, तसं काही असं थेट उदाहरण आता ते बॉबीचं होतं, पण तेच आहे, त्या काळात थेट प्रोपोगंडा करण्यासाठी माध्यमच नव्हती एवढी. कसं होतं, थेट प्रोपोगंडा म्हणजे काँग्रेसला मतदान करा असं प्रोपोगंडा काँग्रेसने कधीच नाही केला. इव्हन किंवा सपोज त्यात काय असायचं काँग्रेसला पूरक सिनेमामध्ये, की गरीब हिरो असायचा, जसं मी म्हणलं 70च्या दशकात भांडवलशाह विलन असायचं.
हे काँग्रेसच्या विचारसरणीला पूरक होतं ना सगळं, त्या तत्कालीन काँग्रेसच्या विचारसरणीला. त्यामुळे काँग्रेसनं, आणि काँग्रेस म्हणजे काय गोधडी, ते कोणाला अँटी बनून म्हणजे कुठल्या जाती धर्माला विलन बनून सिनेमा नाही बनवू शकत काँग्रेस. त्यांचा वोटर बेस असतो आहे, आणि हिंदूंच्या विरुद्ध सिनेमा नाही बनवू शकत, कारण हिंदूचा 85% हिंदू वोटिंग आहे तुमच्याकडे, हिंदू जनसंख्या आहे तुमच्याकडे 85%. तेव्हा हे तुम्हाला भाजपचा प्रोपोगंडा वेगळा वाटण्याचं कारण काय माहिती का, त्यात त्यांनी थेट विलन ठरवलेत त्यांनी. म्हणजे गांधीजी विलन, नेहरू विलन, मुस्लिम समाज विलन, हे करतात म्हणून आपल्याला थेट वाटते, आपल्याला ते अग्रेसिव्ह वाटते. काँग्रेस एवढं अग्रेसिव्ह नव्हतं, कारण काँग्रेसच्या विचारसरणीत विलन असा कोणी नव्हता, कुठला जाती धर्म विलन नव्हता काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये. कारण काँग्रेस सगळ्यांना सर्वसमावेशक, सगळ्यांना समोर घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटत असेल की खूप डायरेक्ट जे सुरू झाले ते 2014, ते बरोबरच आहे मुद्दा तो. कारण सिनेमा बनवायचा म्हणजे तुम्हाला एक विलन लागतो महत्वाचा, हिरो इतकाच खलनायक महत्वाचा असतो तुमच्या सिनेमात. म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल तर बऱ्याच सिनेमात काँग्रेसी लीडर व्हिलन दाखवलेत, म्हणजे इंदिरा गांधींना थोडं व्हिलनिश दाखवले काही सिनेमांमध्ये. आता जे नवीन सिनेमे येतात त्यात एक्झॅक्टली नेहरूंना हातबल दाखवलंय, किंवा आय डोंट नो की गांधीजींचं कसं, आता उद्या सावरकर सिनेमा रिलीज होतोय, त्यात गांधीजींचं रिप्रेझेंटेशन कसं असणार ते बघणं औत्सुक्याचं असणार आहे. तर कसं असतं, ह्यांचे सिनेमा डायरेक्ट व्हिलन बनवतात लोकांना, तसं काँग्रेसने कधी केलं नाही, कारण त्यांना ते परवडत नव्हतं. त्यांना इव्हन परवडणार नव्हतं. मनमोहन सिंगावरच एक हो, मनमोहन सिंग त्यांनी कॅरिकेचरिस्ट दाखवलं होतं सिनेमात, डिमिनिंग होतं. अनुपम खेरनं केलेला सिनेमा त्यात मनमोहन सिंगांचं गाव खूप असं ह्युमिलिटिंग दाखवलं होतं त्यात त्यांनी मनमोहन सिंगांना. तर काँग्रेस असं नाही करत, केलं असेल तरी मला ऑनेस्टली नाही आठवत, पण नाहीये फारसं त्यांच्याकडे असं. ओके. आणि त्यांचं अजून एक काय होतं माहिती का, त्यांचं फारसं लक्ष पण नव्हतं सिनेमाकडे. म्हणजे इव्हन कोणत्याच माध्यमाकडे इतका प्रभाव त्यांनी लक्ष, त्यांना त्यांनी गृहीत धरलं होतं की लोक आपलाच मत देणार आहेत बाबा, आणि तिथेच ते फसले 14. फसले, तिथंच फसले ते. इव्हन त्यांनी EDCBIचा पण तितका प्रभावी वापर नाही केला त्यांना होतं, त्यांना माहित होतं की लोक आपलाच मत देणार आहेत बा, कशाला कटकटी करत बसायचं. मला तर भीती काय वाटते, भीती किंवा कन्सर्न असं आहे की सपोज उजे विचारसरणी सत्तेवर नाहीये काही काळाने, 24ला नाही, 29ला नाही, काय 34ला नाही, कधीतरी सत्ता पालट होईल, कधीतरी होईल. त्यावेळेस डावी विचारसरणी, किंवा डावी नाही पण काँग्रेसची विचारसरणी येईल, त्यावेळेस पुन्हा हेच पुढे ते घेऊन जातील का? कारण आता घेऊन जातील असं वाटतं बरं का मला. हो ना, म्हणजे रिटॅलिएशन होईल आता. आता कळलंय, जसं म्हणजे राहुल गांधी सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात केली भारत जोडो या यात्रेत. राहुल गांधी म्हणजे आता समजा सोशल मीडिया, आय डोंट नो कधी होईल, कधी 10 वर्षांनी 15 वर्षांनी, तेव्हा ते कदाचित मोदी, अमित शहा यांना विलन दाखवणारे सिनेमे हमखास करणार, संधी मिळाली. ठीक, म्हणजे विचारधारा प्रमोट करणारे सिनेमे वगैरे हे तर येतच आले, पण थोडस वेगळं काय ना आत्ताच्या येणाऱ्या सिनेमांमध्ये, की इन्सिडेंट प्रमोट होतात, स्कीम्स प्रमोट होतात. म्हणजे आपण बोललो की टॉयलेट एक प्रेम कथा, किंवा वॅक्सिन वॉर. सो आर्टिकल 370 म्हणजे एखादा निर्णय संसदेत घेतलाय, तो प्रमोट केला जातो, तो किती चांगला आहे, तो किती बरोबर आहे. अर्थात तो बरोबर असेल नसेल तो भाग वेगळा, आपण त्याच्यात नाही पडत आहे, पण त्यासाठी पूर्ण सिनेमा या माध्यमाचा उपयोग करणं, वापर करणं आणि ते लोकांपर्यंत घेऊन जाणं, हे यापूर्वी मला नाही वाटत की मनरेगा प्रमोट केली नसेल केली ना, म्हणजे मला नाही आठवत, मला पण नाही आठवत आता, किंवा अजून काही. याच्यात चूक बरोबर नाही, पण हा शिफ्ट आहे. असं गरिबी हटाव योजनांचं, इंदिरा गांधींनी जी गरिबी हटाव योजना आणली होती, त्याचं काही सिनेमातून आलं होतं. किंवा आणीबाणी कशी चांगली आहे हे पण सांगणारे काही सिनेमे आले होते. इतिहास आहेच आहे, इतिहास आहे योजनांचा प्रसार किंवा आपल्या सरकारी निर्णयांचा प्रसार. पण मला ना टॉयलेट सारखे सिनेमे मला थोडे हार्मलेस वाटतात. त्यातून एखादी सरकारी योजना लोकांना कळत असेल, लोकांचा फायदा हरकत नाही, तर काय हरकत आहे. यातनं मला काय म्हणायचंय की यातून कोणावर द्वेष नाही पसरत आहे ना, ते महत्वाचं. तुम्ही हेट्रेड नाही पसरत नाही यातून, तोपर्यंत मला वाटतं प्रोपोगंडा सिनेमे ओके. ज्यावेळेस तुम्ही हेट्रेड पसरवायला सुरुवात करता सिनेमातून एका कम्युनिटीच्या विरुद्ध, मग प्रॉब्लेम व्हायला चालू होतं. ते चुकीचं आहे खूप. म्हणजे तुम्ही देशातच एका लोकसंख्येचा व्हिलन बनवत असणार, हे खूप चुकीचं आहे. कारण एक दुफळी तयार होते समाजामध्ये, सोशल फॅब्रिक डिस्टर्ब होतं, आणि त्याचे परिणाम तुम्हाला अनेक काही वर्षांनी कळायला लागतात. अरे वाईट झालंय. तेच म्हणजे असं काय असतं का की पॉझिटिव्ह प्रोपोगंडा, निगेटिव्ह प्रोपोगंडा म्हणता येईल, एकदमच म्हणता येईल. समाजाच्या दृष्टीने पॉझिटिव्ह, समाजाच्या दृष्टीने पॉझिटिव्ह. म्हणजे टॉयलेट सारखं अक्षय कुमार बरेच सिनेमे करतो जे मोदींच्या योजनांना सपोर्ट करतात, मला ते हार्मलेस वाटतं. विच इज फाईन, म्हणजे काहीच हरकत नाही करायला, ते काहीच हरकत नाही.
भलेही त्यातनं सटल मेसेज जात असेल जात असेल किंवा त्यात मोदी दिसतात बऱ्याच की वेळा 16 करोड टॉयलेट ठीक आहे, it's okay. दॅट इज फाईन. इट्स फाईन. त्यातला तो सिनेमा बघून जर एका गावातल्या एका माणसाला जर वाटलं की आपल्याला टॉयलेट करायची गरज आहे एक्झॅक्टली. तर मग त्या सिनेमांचं यश आहे यश मोठं. येते. हो. तर मला ह्याच्या प्रोपोगंडाला काहीच हरकत नाहीये. हम्म. प्रॉब्लेम सुरू होतो की जेव्हा तुम्ही एखाद्या समाज घटकाच्या विरुद्ध द्वेष पसरवायला लागता तिथं खरा प्रॉब्लेम चालू होतो. हम्म. म्हणजे काश्मीर सोडतं जी लोक भारतात राहतात, आता महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ, मला नाही वाटत किती लोकांनी काश्मीरी पंडितांबद्दल वाचलं असेल, एकदमच. त्यांचा काय इतिहास आहे काय, एकदमच पण त्यांना काश्मीर फाईल्स बघून सगळा इतिहासच समजला. अशी एकदमच. जी उपरती झाली एकदमच की काश्मीरी पंडितांबरोबर काय झालं आम्हाला सगळं माहिती, बरोबर. आणि मग त्यांनी एक मत तयार करून घेतलं, मनात एक द्वेष भरून घेतला, किंवा फॉर दॅट मॅटर केरला स्टोरीजवर नाही, बरोबर. म्हणजे त्यातनं मग हा प्रोपोगंडा मग तो निगेटिव्ह आहे आणि मग Exactly. तो सोशल फॅब्रिक बिघडवणार आहे. Exactly. So मला वाटतं हा डिफरन्स ओळखता आला पाहिजे ओळखता आला पाहिजे. आणि आपण आज त्याच्यावरच चर्चा केली. Yes. आणि या चर्चेतनं कोणत्याही विचारसरणीची बाजू घेणं किंवा बाजू मांडणं हा नसून असं जरी तुमच्यापर्यंत वाटलं असेल की आम्ही कोणाच तरी बाजू घेतली आहे किंवा काय, पण अगदी प्रांजळपणे सांगतो, या चर्चेतनं एवढंच आम्हाला सांगायचंय की या सिनेमा या माध्यमाचा उपयोग खूप काळापासून म्हणजे स्वातंत्र्यापासून प्रोपोगंडा पसरवण्यासाठी झालेला आहे. आत्ता तो कसा होतोय, पूर्वी कसा होत होता, यातला डिफरन्स काय, कदाचित त्याला काही कारणही होती. तो शिफ्ट होण्यामागे टेक्नॉलॉजी असेल, सोशल मीडिया असेल, माध्यमं बदलली असतील, हे सगळं होतं. पण येत्या निवडणुका म्हणजे आता ज्या निवडणुका आपल्या समोर येऊ घातल्यात, तर त्या निवडणुकांना किंवा त्या मतदानाला जाताना मत तयार करून जाऊ नका एखाद्या समाजाविषयी, एखाद्या गोष्टींविषयी. फक्त सिनेमा बघून आपलं मत तयार करू नका, एवढा प्रांजळ आणि स्वच्छ हेतू आमचा हो. या चर्चेमागे होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर रिअल किस्साला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की अजून कोणत्या विषयांवरती आम्ही चर्चा करायला हवी, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.